आमदार ट्रॉफी 2025 शानदार दिमागदार पर्व आणि या पर्वामध्ये या रजनी क्रिकेट मध्ये करूया त्या सर्वांचं मान्यवरांचं स्वागत। त्यांना विनंती करूया व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। यस, शुभम माशले या ठिकाणी सुरुवात होती। आपण गोलंदाजी मार्गस्थावरती आपण पाहतोय कल्पेश शिल्के, राईट आर्म राऊंड द विकेट। पहिलाच बॉल खोलत टाकलाय, जबरदस्त चेंडू होता, फक्त फ्लिक केला, चेंडू चालला मागे गलीच्या क्षेत्रामध्ये। इथे मात्र एक धाव येते। या ठिकाणी सन्माननीय मान्यवर भगवान साहेब चोरगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांना आपण असनस्त होण्याची विनंती करूया। दुसरा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलाय, काय जबरदस्त गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून जवाबदेव पाळी संघाकडून होती। यासाठी ओळखला जाणारा ताकदवर संघ या पंचक्रोशीतील आपण पाहतोय जवाबदेव पाळी। अगदी बरेच नाईट टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव आहे, बऱ्याच मोठ्या टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने खेळ त्यांचा पाहत असतो। पुढचा बॉल राऊंड द विकेट न खोलात टाकला, हाही चेंडू इथे क्षेत्ररक्षक मागे चांगले झालाय, डीप थर्ड मॅनला बॅकिंग खूप चांगली केली आहे। आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक धाव रोखू शकत नाही, एकेरी धावेने एकूण धावा संख्या पोहोचली आहे। 3 बॉलचा खेळ संपला, 2 धावा या ठिकाणी स्कोर बोर्ड वरती आहेत। यावेळेस बॉल खूप चांगला आहे, भन्नाट होता, पण तिथे वेग आणि दिशा खराब, पंचांचा अवांतरचा इशारा येतोय। आपण पाहतोय स्वर्गीय नामदेव स्मृती जवाबदेव पाळी डीपी फायटर्सचे ओनर, अगदी त्यांची प्रतियोगिता देखील आम्ही कव्हर केली होती ऍज अ कॉमेंटेटर म्हणून। खूप चांगली एक दिवसाची प्रतियोगिता डेरिवली गावामध्ये संपन्न झाली। डीपी फायटर्सचे ओनर शेखर महाडिक यांची एक दिवसीय स्पर्धा देखील मी संपन्न केली होती। खूप चांगलं आयोजन नियोजन होतं आणि त्या ठिकाणी हाही चेंडू निर्धाव गेलाय। एक चांगली सुरुवात कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय। यावेळेस यू मिस अवे डेफिनेटली ही दांडी 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 गोल आणि फलंदाज होतय बॅक टू द डग आउट। पवेलियनच्या आश्रयाला फलंदाज होईल बाद अनिल कोहली। चौकार।
परेश शेलके. ओ स्विच हिटचा फटका, व्हॉट अ स्ट्रोक. रिव्हर्सच्या फटक्यामध्ये होती पॉवर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. रिव्हर्सचा चौकार. आपण मागील बॉलवरती फलंदाज विराज पाटीलच्या बॅट मधून पाहिलाय. 4 धावा मिळाल्यात. ओ यावेळेला मात्र बॅटची कट. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू थोडासा स्लिप झालाय. कदाचित जर स्लिप नसता झाला महेंद्र सर तर झेल घेण्याची चान्स होती. पाय त्याचा सरकला, अटेम्प्ट केला होता, झेल ड्रॉप झालाय. मिळेल ती एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या पोहोचेल ती 13. सायुरी 11 टीमचे पॅकर्स आपण फर्स्ट स्लिप मध्ये पाहतोय. पुढे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हो या वेळेला मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग, थोडस ताळमेळ नव्हता दोन खेळाडूंमध्ये आणि रनआउटची विकेट गमावी लागेल. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद. पहा दोन्ही टीमला विनंती आहे की टाइम अलर्ट आहे. स्कोररने अगदी टाइम लावलाय. 3 ओव्हर
फेकण्यासाठी तुम्हाला टोटली 15 मिनिटं दिली जातील. 15 मिनिटांमध्ये जर 3 ओव्हर तुम्ही कंप्लीट केला नाही तर मग शेवटच्या ओव्हरला एक फिल्डर तुम्हाला तिसर सर्कल मध्ये घ्यावा लागेल. अगदी सर्वांना आता काटेकोर नियम लावलेत. सन्माननीय दत्तात्रेयजी चौधरी यांना विनंती आहे आपण मंचावरती या. ओहो वाट डिलेव्हरी या क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात येतोय. तो गोलंदाज रोहित पाटीलच्या माध्यमातून यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि अगदी बुंध्यात टाकलाय. धाव मिळणार नाही या निर्धाव चेंडूची मात्र सांगता. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर दुसरा बॉल यॉर्कर. टोटल धावसंख्या धावफलक्यावरती 15 आपण पाहतोय. अच्छा या लॉट्स मधील ही दुसरी मॅच, तिसरा लॉट्स. ओ शरीरापासून थोडासा दूर ठेवण्यात आलाय. कधी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन अगोदरच फलंदाज ऑफसाईडला निघले. तिथून बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. दुसरा चेंडू या षटकातील आलाय डॉट. सलगचे 2 निर्धाव चेंडू गोलंदाज रोहित पाटीलच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटनं फटका. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. सिंगल साठी, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. फिल्डिंग देखील छान झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विघ्नहर्ता क्रिकेट संघ पोंजे आयोजित आमदार ट्रॉफी 2025 हे दिमागदार पर्व डे नाईटची शृंखला. टोटली 32 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहणार आहोत. सुरेख बॉल पाहायला मिळाला. कॅकिंग ड्राईव्ह या ठिकाणी केलाय बॉलला. गोलीच्या वेगानं बॉल मात्र बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय. हा चौकार. चौकार आलाय. अगदी छान फटका आपण पाहिला. गोलीच्या वेगानं बॉल मात्र निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. पुनश्च ज्या पद्धतीने बॉल वेगाने आलाय तसाच पाठवलाय. प्रति उत्तर देखील वेगाने दिलाय. सलग 2 चेंडू आणि दुसरा चौकार. ओहो या वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोडून काढलाय ऑन साइडला. सिंगल साठी ड्राईव्ह. दुसरीचा प्रयत्न कदाचित होईल. फिल्डिंग थोडीशी फंबल आणि लगेच पहा एकीचं कन्वर्ट दुसरी मध्ये झालाय. ही फिल्डिंग थोडीशी खराब झाली का आत्ताच्या अपडेट क्रिकेटमध्ये लगेच दुसरी धाव चोरून घेतात. दुसरी धाव मिळाली आहे. दुसरीच्या मदतीने 3 ओव्हरची होईल समाप्ती. आणि जे गावदेवी ट्रॉम्बे टीमची धावसंख्या झाली आहे ती 26. सव्वीस धावा धावफलक्यावरती. 3 ओव्हरीतून संपल्यात. पहिले षटक कल्पेश शेलके 8 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. त्यानंतर गोलंदाज परेशनं 6 धावा दिल्या, विकेट मिळाली नव्हती परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी परेशची राहिली. त्यानंतर आला रोहित पाटील. रोहित पाटीलला 2 चौकार बसले. त्यानंतर त्यानं दिल्या त्या 12 धावा आणि टोटल टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती.
शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील? कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये फायटिंग टोटल एवढा धावा येतील की त्यापेक्षा जास्त धावा येतील ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज राहुल शेळकेला आपण शेवटच्या ओव्हरसाठी पाहतोय. सध्याच्या स्थितीला आई गावदेवी ट्रॉम्बे टीमची जोडी मैदानात आहे. अजय पाटील आणि त्यानंतर आदेश पाटील आणि प्रमोद वैटी. ऑन स्ट्राईक एंड वरती आपण आदेश पाटीलला पाहतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. या षटकामध्ये आता हाणामारी करावी लागेल ते आदेश पाटीलला. पहिलाच बॉल पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसल्यासारखा वाटतोय. अगदी सेफ लँड झालाय. सिंगल होती. डबलचा प्रयत्न. वेगाने धाव कंप्लीट. आदेशच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. 2 धावा निश्चितपणे मिळाल्यात आणि 2च्या मदतीने संघाची टोटल पोहोचेल ती 28 वरती. अजून देखील 5 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. एक चांगली टुर्नामेंट या पोंजे गावामध्ये भरवण्यात आली आहे. बरीचशी मेहनत रोहित गायकर त्यानंतर सर्वच त्यांच्या टीमने घेतली आहे. या वेळेला मात्र स्वीट साऊंड आलाय बॅटमधून. बॉल फिल्डर पर्यंत पोहोचलाय. सिंगलच रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1-1 ने वाढतीये. धावसंख्या पोहोचली ती 29 वरती. अजून देखील 4 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 4 बॉलवरती एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा ही ट्रॉम्बे कोलीवाडा टीमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना निश्चित असेल. गोलंदाजाचा विचार केला गेला तर राहुल शेळकेला आपण गोलंदाजाच्या मार्कवरती पाहतोय. 2 बॉल आणि 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बॉल हवेत. मिस टायमिंग झालेत. फटका फसलाय. झेल ड्रॉप. परेश शेळके त्या ठिकाणी होते. झेल पर्यंत पोहोचले देखील. झेल गॅदर करत असताना बॉल मात्र हातातून ड्रॉप झाला आणि ज्या ठिकाणी मिळाल्या तर 2 धावा आणि 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 31 वरती. 31. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. सिंगल डबल धावा महेंद्र सर या मॅच मध्ये आपल्याला बऱ्याचशा पाहायला मिळाल्यात. ते आपण पहिले सुरुवातीला आजच्या दिवसामध्ये सांगितलंय की डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल धाव ही कधी बरी. या वेळेला चांगला चेंडू. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ऑफ साइडला जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना रनआउटची विकेट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. वरती आली येते डबल धाव. डबलच्या मदतीने संघ पोहोचेल तो 36 या धाव संख्येवरती आणि इथून 24 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 4 ओव्हर मध्ये जय बापदेव पाली अर्थातच आपण पाहिलं तर स्वर्गीय नामदेव स्मृती जय बापदेव पाली या नावाने हा संघ आज या मैदानावरती उतरलाय. पाली टीमला 24 बॉल वरती विजयासाठी 37 या धावसंख्येची गरज. परंतु या 37 धावा येतील का? काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी रोहितजी गायकर यांच्याकडे बोलूया. तत्पूर्वी आम्ही घेतो या स्पर्धेतून रजा. निश्चित या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची आपण संधी दिली. रोहित आणि त्यांची सर्व टीम आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी मोठी टुर्नामेंट आम्ही आज कव्हर केली आहे. छान वाटलं. छान आयोजन आणि सगळ्या आयोजकांचं असलेलं प्रेम त्यांनी दाखवलं. खूप खूप धन्यवाद. आम्ही इथून रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.
तर आपण नक्कीच सन्मान सोहळ्याकडे जाऊयात. इनिंग ब्रेक झालेली आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, या संस्कृतीला जतन करत असताना या ठिकाणी आपण जाऊया. भगवानजी चोरगे साहेबांना आपण स्वागत कक्षामध्ये इन्व्हाइट करूया. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोईंजे त्यांना आपण आमंत्रित करूया. त्याचबरोबर आपण संतोषजी मात्रे, प्रवीणजी सोनटक्के यांना आमंत्रित करूया. या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तर यावा आपण या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वेसर्वा तानाजी साहेब खंडागळे आणि प्रवीणजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान. संतोषजी मात्रे आपणही यायचं आहे. त्याचबरोबरीने प्रवीणजी सोनटक्के आपणही यावं. संजय ठाकूर आपणही जावं. आणि हरिभक्त पारायण बबन महाराज ठाकूर आपण यायचं. आपलं सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बबन महाराज ठाकूर आपण यायचं. या ठिकाणी आपण पाहतोय खारकोपर संघ अगदी फिरकीचा जादूगर विशाल घरत आमचे परम मित्र त्यांचं देखील इथे आगमन झालं. वेळेवरती उपस्थिती दाखवली खारकोपर टीमने. त्यांचंही असेल आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण सन्मानाकडे जातोय. भगवानजी चोरगे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पोईंजे. त्यानंतर कुमार आंग्रे यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. संघ बांधणीसाठी खूप सारी मेहनत कुमारच्या माध्यमातून झालेली आहे. कुमार आंग्रे आपणही या सन्मानाचा स्वीकार घ्यावा. संतोषजी म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय. बबन महाराज ठाकूर आपणही जायचं. तर या ठिकाणी प्रवीणजी सोनटके यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रवीण ठाकूर आणि तानाजी साहेब खंडागले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. तर बबन महाराज ठाकूर यांचं पण शुभ सन्मान आपण करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. यावं बबन महाराज ठाकूर. प्रत्येक मॅच साठी प्रत्येक शृंखलेमध्ये या ठिकाणी उपस्थिती. सत्यवन ठाकूर आहेत तेही यायचं. युवा नेतृत्व डॅशिंग हँडसम बॉय पुंजे गावातील आपणही यावं व्यासपीठावरती. सत्यवन साहेब ठाकूर आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आशुतोष जोशी आहेत, महेश शेडगे आहेत, भावेश आगिवले, वेदांत शितकणगे आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी कॅप्टन कुल हॅट्स टू द पाठ. पहिलाच बॉल वरती विकेट. रोहित पाटील मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. पासून धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहतोय जेके फॅब्रिकेशनचे ओनर दशरथजी मते यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं असेल स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. यावेळेस चेंडू
चांगला होता, त्याला दिशाही चांगली दिली. या बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला 4 धाब्यांसाठी चौकार. सत्यवानजी ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जातं. एक युवा नेतृत्व आहे, हँडसम बॉय या गावातील. जबरदस्त बॉलिंग करावी लागेल यावेळेस. बॅटची कडा घेतली, बॉल चला मागे फ्लाइंग स्लिपला दर्जेदार क्षेत्ररक्षण होतोय. इथे मात्र निर्धाव बॉल. धाबा जरी कमी असल्या तरी ती इन्व्हेस्टमेंट आमच्यासाठी खूप आहे, हे दाखवलं. हे प्रात्यक्षिक गोलंदाजीचं दाखवत आहे. या ठिकाणी आपण ट्रॉम्बे गावदेवी ट्रॉम्बे संघाचे बॉलर्स आहेत. पहिल्या षटकामध्ये विराज पाटील. इथे फसवा पाऊल होता. अगदी असं दाखवलं खूप वेगाने टाकलाय, आपल्या शरीरातील जोर काढलाय, पण तिथे मात्र फिंगर रोल केली आणि डॉट चेंडूची सांगता. शैलेशजी मते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. हा ही चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धावाशी सांगत आहोत. या बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर रोहित बाद झाल्यानंतर विशाल शेळके आणि राहुल शेळके एक चौकार जरूर आलाय, पण त्यानंतर जर पाहिलं तर 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव. आणि या निर्धाव चेंडूमुळे धावपटलामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार बिगिट. गावातील उत्कृष्ट गुणलेखक आशिष आंग्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांनाही विनंती की आपण आमच्या समूहात कॉम्बॉक्स मध्ये जोडलं जावे, कारण एक सुंदर गुणलेखकाची भूमिका आणि पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर या पेशाने ते हिरानंदिनी फॉर्च्यून सिटी मध्ये कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत असेल आमदार ट्रॉफी 2025 मध्ये. या ठिकाणी आपण स्वागत करूया. षटकाराला एकूण धाबा संख्या, पहिलं षटक संपलंय. 10 धाबा या स्कोरबोर्ड वरती आहेत. 37चं टार्गेट होतं, 10 मायनस केल्या जातील. आता राहिल्यात 27 धाबा. 18 मध्ये करायच्या आहेत 27 धाबा. अतिशजी मालुसरे भारतीय जनता पार्टी युवा अध्यक्ष लोणिवली हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील पाली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव होतोय, पण तिथे खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगला होणं गरजेचं आहे. कारण खेळ चांगला झाला तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण महेंद्र सर नेहमी सांगत असतो, अच्छे खेलो तो तालिया, खराब खेलो तो गालिया. हे प्रेक्षकांचं मत असतं. चांगलं खेळलं तर टाळ्या नक्कीच वाजतील, पण जर आपला खेळ वाईट झाला तर प्रेक्षक देखील नाराज होतात. अभद्र शब्द कधी काळी तोंडातून जरूर निघतात प्रेक्षकांच्या, पण ते चिंतेपोटी, ते आपल्या गावाच्या नावासाठी, ते आपल्या फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या जिद्दीसाठी असतात. त्याचं कधी कोणी वाईट जरूर मानू नका. या ठिकाणी आपण पाहतोय की नवीन गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय. यशला आपण पाहतोय, खोलात टाकलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती या 12 वरती पोहोचली आहे. 12 वरती धावपळक पोहोचलाय. एक चांगली सुरुवात, एक चांगली या टफ फाईट मॅच आहे. 37 धावा संख्येचा पाठलक या ठिकाणी करायचा. राऊंड द विकेट न बॉल तयार आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती आणि ते टिपलाय सुंदर झेड आणि संपलाय या ठिकाणी फलंदाजाचा खेळ.
गेंडवरती अगदी स्टिअर केलाय. ही चांगल्या खेळाडूची मी तर म्हणेन निशाणी आहे. ते डायरेक्ट हिट. आता काय डिसिजन येईल पंचांचा हे पाहणं तितकेच गरजेचं आहे. नॉट आउट आहे. पंचांनी डिक्लेअर केला की हा फलंदाज नॉट आउट आहे. क्रीज मध्ये शाबूत 1+1 कारण हिट झाली. त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव ऍड केली. 2 धाबा इथे येतील. एकूण धावा संख्या 14 वरती पोहोचल्या. 14 रन्स इन अ बोर्ड. एक अप्रतिम षटक या ठिकाणी हातला लागणार आहे. गोलंदाज यशला 37चं टार्गेट पाळी टीमला चेस करायची आहे. स्वर्गीय नामदेव स्मृती जबाबद पाळी बॅटिंग करते. 2 विकेट्स गमावल्यात. धाबा संख्या 14 वरती आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. समालोचन कक्षेला वंदन करणारा हा षटकार आपण पाहतोय. बारक्या शेळकेला अशी गोलंदाजी नाही करू शकत. एक विस्फोटक घातक खतरनाक असा फलंदाज आहे पाळी टीमचा. एवढे शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकले तर या ठिकाणी आपण पाहतोय ज्या रस्त्याने आपण आलेला आहात त्याच रस्त्याने माघारी जावं लागेल. ट्रॉम्बे टीमला षटकार आलाय. ठोक डीजे. इथे षटकार आलाय. बारक्या शेळकेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलात टाकलाय. तिथे बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहिला. एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न जबाबद पाली टीमच्या फलंदाज सरसावले. 2 धावा कंप्लीट होतील. या ठिकाणी क्षेत्ररक्षण जर विचार केला थोडंसं खराब झालाय.
तर इथे पाळी संघ विजयी संपादित झालेला आहे. चला पळसपे संघ लगेच या आणि पाळी संघही या. मॅन ऑफ द मॅच